अत्याचार, अरे मागणी आमच्या हक्काची, अरे मागणी आमच्या हक्काची, अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, अरे लय 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 अत्याचार, अरे लय 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 अत्याचार। मी आई संघटना महाराष्ट्र राज्याची उपाध्यक्ष संगीताताई कडाळे बोलते। आज 14 तारखेपासून ह्या महिला इथं उपोषणाला आंदोलनाला बसलेल्या आहे। या सरकारला अजूनही जाग येत नाही। त्या महिलांना कधी त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे पुरावाच नाही आहे, ते असं सांगताय। का पुरावा नाही तुमच्याकडे? तुमचं काम करण्यासाठी त्या सरकारी नोकर आहे आणि पेमेंट देण्यासाठी सरकारी नोकर नाही आहे का? तुम्ही एकीकडे लाडकी बहीण योजना चालू करताय, खूप चांगली गोष्ट आहे। आणि ह्या पण महिला तुमच्यावाल्या बहिणीच आहे, तुमच्यावाल्या लाडक्या बहिणींमधल्याच बहिणी आहे। मग त्यांना का त्या योजनेचा लाभ नाही? त्यांना का पगार वाढून देत नाही? त्या का तुम्ही पाकिस्तानमधून आणलंय का? मतदान तुम्हाला सगळ्यांचे चालतात, मग का त्यांचं वाला तुम्हाला पगार वाढून देता येत नाही? कमीत कमी त्यांना 21,000 रुपये पगार मिळाला पाहिजे आणि त्यांना परमनंट करून घेतलं पाहिजे। अन्यथा आम्ही या गेटच्या बाहेर रस्त्यावर जाऊन रस्ता रोको आंदोलन करू। तोपर्यंत निर्णय देत नाही सरकार, तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडत नाही। युवा प्रदेश अध्यक्ष, आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव, गेल्या 14 तारखेपासून अर्धवेळ स्त्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन चालू आहे। महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातून या अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला त्यांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पावसाळी अधिवेशन असताना देखील सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। तर सगळ्यात मोठी शोकांतिका आम्हाला सरकारची वाटते, कारण की हे सरकार जे आहे हे सरकार कुठेतरी कमी पडत आहे। या सरकारला आम्हाला एकच म्हणायचं आहे, तुम्ही गरिबांचं किती दिवस शोषण करणार आहात? किती दिवस तुम्ही गरिबांचं शोषण करणार आहात? की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला लाडकी बहीण योजना चालू करतं, खूप फार आनंदाची बाब आहे की एका बाजूला लाडकी बहीण योजना लागू करतं आणि दुसऱ्या बाजूला ह्या काय सावत्र बहिणी आहेत का? ह्या काय भाड्याने आणलेल्या बहिणी आहेत? याचं देखील उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देण्यात यावं। यांना पगार किती दिला जातो? 3,000 रुपये। आमदाराला मला एक विचारायचं आहे रे, एका आमदाराच्या कुत्र्याचा खर्च किती आहेत? एका कुत्र्याचा खर्च 15 ते 20,000 रुपये दर महिन्याला करतं। आणि ही माझी माय माऊली दिवसभर राबून आरोग्य खात्यामध्ये स्वतःच्या जीवाचा कधी विचार करत नाही, यांना पगार किती देतं? 3,000। आता 3,000 मध्ये यांचं लेकरू शाळेत जाईल का? 3,000 मध्ये यांच्या लेकराला गणवेश मिळेल का? 3,000 मध्ये यांचा मुलगा दवाखाना करेल का? 3,000 मध्ये यांना पुस्तकं मिळतील का? 3,000 मध्ये यांचा प्रपंच कसा चालेल? याच्यामध्ये निम्म्याच्या वरती महिला ज्या विधवा आहेत, या महिलांचं काय? चला ठीक आहे, शासन हे देतं, पण अजून एक शोकांतिका जी आहेत, आम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जर गेलो ना, तर प्रायव्हेट कंपनीमध्ये आत घुसायचं असलं तर पहिल्यांदा आम्हाला आयडेंटिटी कार्ड विचारलं जातं, तेव्हा आतमध्ये प्रवेश केला जातो। आणि ही माय माऊली एवढ्या दिवसापासून काम करते यांना साधा आयडेंटिटी कार्ड त्यांच्याने देवत नाही, म्हणजे एवढे घाणेरडे आणि नीच पद्धतीचं हे सरकार आहे। आणि हे सरकार जे आहेत, म्हणजे सांगायचं आम्हाला मंत्री येतात आणि मंत्र्यांना आम्ही एकच म्हणू, आमच्याकडे येतात, गोड गोड आश्वासन देतात, म्हणजे जसं लहान पोराला जर खुश करायचं असलं की त्याला चॉकलेट दिलं जातं, अशा प्रकारची टेंडन्सी या महाराष्ट्र राज्याच्या सरकारकडून केलं जाते। आणि हे सरकार जे आहेत ना, या सरकारला आमचं एक हात जोडून विनंती आहे, जे तुम्ही बेडकाव आणि उड्या मारतात ना, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, आम्हाला या सरकारला एक म्हणायचं आहे, एखादी उडी या माझ्या माय माऊलीसाठी पण उडी मारून बघा, निदान नाही काय तर यांचा संपूर्ण परिवार हा तुमच्या सोबत राहील। आणि या अर्धवेळ स्त्री परिचारिका महिला एवढ्याच नाही आहेत, या महाराष्ट्रामध्ये 11,000 या महिला आहेत, म्हणजे 11,000 कुटुंबाचं तळतळाट हे सरकार घेत आहे। आणि या सरकारला आम्ही एकच अपील करू, काही गोष्टीला आणतायत म्हणून आम्ही शांत आहेत, आम्ही आमचा संयम जर सोडला
तर या महाराष्ट्रामध्ये एकही आमदार आम्ही फडकून देणार नाही आणि या मंत्र्यांना देखील त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही या महाराष्ट्रामध्ये करू. कारण की एक महिला एक नारी सौको भारी, तर 10,000 महिला आहेत. 10,000 महिलांनी जर ठरवलं तर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देखील त्यांची जागा दाखवून द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करू. अशा प्रकारचं आव्हान मी आई संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणच्या सरकारला देऊ इच्छितो. काय गुन्हा केलात या माय माऊलींना आम्हाला सांगा ना, काय गुन्हा केलात यांनी? आधी या जी माय माऊली आहेत या अक्षरशः या जर कधी या महिलांनी जर विचार केला तर या महिला अक्षरशः रडतात. यांचे अश्रू देखील हे सरकार थांबवल का? एवढंच आम्हाला या ठिकाणी वाटतं.